नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। 134व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ठाण्यातील आंबेडकर रोड येथे मध्य प्रदेश येथील महू येथील गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मभूमीचा हुबेहूब असा देखावा सादर करण्यात येत आहे। आणि आपण जर बघितलं तर 134व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात आहे हा मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती ठाण्यातील आंबेडकर रोड येथे भीम जन्मभूमीचा हुबेहूब असा देखावा साकार करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर संपूर्ण बहुजन पंचायत समितीचे जे पदाधिकारी आहेत ते इकडे आपल्याला दिसत आहेत। आपण त्याची संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, काय सांगाल, भीम जयंती आहे आणि 134व्या भीम जयंतीनिमित्त कशा प्रकारे ही तयारी करण्यात आहे, काय सांगाल? मी जयंती कमिटी अध्यक्ष 2025 चंद्रकांत मोरे। आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडमध्ये महू गाव इंदोर मध्य प्रदेश ही प्रतिकृती उभारलेली आहे। तर सगळ्यात भीम बौद्ध बांधवांनी हे बघण्यात यावं ही विनंती। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आहे, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच आपल्यासोबत मी बहुजन पंचायत समिती शाखा 200 क्रमांकचा अध्यक्ष महेंद्र जानू कांबळे। ही जी जयंती जी होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 2025 ती जयंती बहुजन पंचायत समिती शाखा 200 क्रमांक 11 सुजाता वेला मंडळ बौद्ध समाज मंडळ नवतरू बौद्ध मंडळ यांच्या विद्यमाने होणार आहे। आणि जयंती उत्सव कमिटी 2025 यांनी हा मोठा भार उचललेला आहे ही जयंती करण्याचा। 14 एप्रिल रोजी 13 एप्रिल रात्री 12 वाजता या भीम जन्मभूमीचं उद्घाटन होणार आहे। मग एक मिरवणूक निघणार 1 तासाची। 14 तारखेला मोठी मिरवणूक असणार आहे संध्याकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत, म्हणजे पूर्ण ठाणे शहरातून त्या पूर्ण आंबेडकर रोड अशी मोठी भव्य मिरवणूक निघणार आहे ती। आणि 15 तारखेला विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत। 16 तारखेला आनंद शिंदेचा कव्वालीचा सामना आहे। असा हा भव्य दिव्य कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 134वी जयंती ही साजरी होत आहे। त्या निमित्ताने आज जे भीम जन्मभूमीचं देखावा केलेला आहे तो आपल्या ठाणे शहरातील लोकांनी येऊन बघावा आणि त्याचं कौतुक करावं एवढंच मी सांगू इच्छितो। नक्कीच आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत। सर, काय सांगाल, 134वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, त्याच पार्श्वभूमीवरती आंबेडकर रोड येथे मध्य प्रदेशातील महू येथील गावातील ही देखावा साकार करण्यात आले, त्याबद्दल आपल्याला काय भावना आहे? मला असं म्हणायचं की हे जे महू गावामधील जे प्रतिकृती आहे ही बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मभूमी झाली ती प्रतिकृती आपण इथे बनवलेली आहे। मध्य प्रदेश सरकारने बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या घराचं स्मारक बनवण्यात आलं आणि त्या सरकारने त्याचं उद्घाटन 2008 मध्ये उद्घाटन लालकृष्ण अडवाणी यांच्या वतीने झालं आणि ती हुबेहूब प्रतिकृती आपल्या इथे निर्माण केलेली आहे। नुसतीच प्रतिकृती आणि जयंती हा उद्देश नसून इथे प्रबोधनात्मक कार्यक्रम सुद्धा होणार आहेत। त्याचप्रमाणे विविध निबंध स्पर्धा असणार आहेत, वक्तृत्व स्पर्धा असणार आहेत आणि मुलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नक्कीच आपल्यासोबत अजून काही पदाधिकारी आहेत। सर, काय सांगाल, 134वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, काय भावना आहेत? अतिशय आनंदी भावना आहेत। दरवर्षी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते आणि ती मोठ्या उत्साहात येते। तर ही जयंती आम्ही नाचून नाही तर वाचूनही सेलिब्रेट करत असतो। आपण बघितलं 134व्या जयंतीनिमित्त त्याचे अध्यक्ष आमचे चंद्रकांत मोरे आहेत, आमचे बहुजन पंचायत शाखा क्रमांक 211चे अध्यक्ष साहेब इथे उपस्थित आहेत। तर यावर्षी भीम जन्मभूमी हा प्रतिकृती देखावा इथे साकारण्याचा प्रयत्न ह्या कमिटी मंडळाने केलेला आहे आणि मी आपल्या माध्यमातून समस्त महाराष्ट्राला आवाहन करतो की आपण ह्या प्रतिकृती पाहण्यासाठी इथे उपस्थित राहा, या जयंतीमध्ये सहभाग घ्या। 4 दिवसाचा हा सोहळा आम्ही इथे करतो। 13 तारखेच्या रात्रीपासून हा चालू होतो आणि 16 तारखेपर्यंत रात्रीपर्यंत हा सोहळा इथे आनंदात साजरा केला जातो। परंतु त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला आपल्या माध्यमातून एक सांगण्यात येतं की हा सोहळा फक्त आनंदाचाच नसून तर इथे वैचारिक कार्यक्रम राबवले जातात। आपण पाहिलं तर सिद्धार्थ कॉलेजचे प्राध्यापक मोहिते सर हे त्यांचं व्याख्यान देण्यासाठी इथे उपस्थित राहणार आहेत। मुलांच्या निबंध स्पर्धा आहेत, क्रीडा आहे, कला आहे, अशा भरपूर सर्व गोष्टींनी एकत्रित करून हा कार्यक्रम आपण इथे साजरा करणार आहोत। तर मी पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही प्रतिकृती भीम जन्मभूमीची पाहायला आपण इथे उपस्थित राहा एवढंच सांगतो। जय भीम, जय महाराष्ट्र, जय प्रबुद्ध भारत।
नक्कीच आपल्यासोबत जे बहुजन पंचायत समितीचे ते पदाधिकारी आपल्यासोबत होते, तसेच विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे. त्याबद्दल सर आपण काय सांगाल की विविध वैचारिक आणि शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत? शैक्षणिक म्हणजे आम्ही इथे निबंध स्पर्धा घेतलेल्या आहेत, त्यासाठी वेगवेगळे विषय ठेवलेले आहेत. वयोगटानुसार त्यांच्या इयत्तेनुसार आम्ही विषय ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे आताच आमचे अध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी सांगितलं की आम्ही इथे वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. एक व्याख्यान आहे राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्राध्यापक विजय कृष्णा मोहिते या ठिकाणी येणार आहेत. नक्कीच चंद्रकांत कडलक आहेत आपल्यासोबत. सर काय सांगाल, हा चित्रकार कडलक सर आहेत, सर काय सांगाल हे देखावा आपण साकार केला, काय भावना आहेत? मंडळाने आम्हाला संधी दिल्याबद्दल आम्ही मंडळाचे पहिलेच आभारी आहोत. आम्हाला महू गावाचा देखावा बनवायला सांगितला होता, तो आम्ही बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे लोक ठरवतील की तो बरोबर झालेला आहे का नाही. त्याच्यानंतर आमची जी टीम आहे त्याने हे केलेलं आहे. इव्हन माझी बायको सुद्धा याच्या संधीला आहे, कविता कडलक, हे पण सुद्धा याच्यामध्ये सामील आहे. बाकी एवढंच बोलतो मी. मला बनवण्याची संधी दिल्याबद्दल दिवस रात्र आम्ही मेहनत करत आहोत आणि मंडळाने आम्हाला याच्याबद्दल संधी दिल्याबद्दल आम्ही मंडळाचे खूप आभारी आहोत. ही आमची टीम आहे सर पूर्ण टोटल, जी की ह्याला राधे यादव नाम हां राधे यादव नाम है मेरा. हम लोग पूरा दिन काम करते हैं. बाबा साहेब डॉक्टर अम्बेडकर का ये जन्म उत्सव पे बना रहे हैं और हम लोग को बहुत खुशी है. मतलब खुश हम लोग मन के खुशी से कर रहे हैं. बहुत अच्छा है, हम लोग को बहुत खुशी है और अच्छा है मौका मिला हम लोग को बनाने के लिए. पूरा दिन हम लोग मेहनत करते हैं और बनाते हैं और हम लोग को बहुत अच्छा खुशी है. हमारा ये सब टीम है. बबलू यादव, इनका बबलू नाम है. प्रेम प्रकाश चौहान. बाबा साहेब अम्बेडकर ला ये जो हम लोग हर वक्त हर साल ये सब बनाते हैं और हम लोग को बनाने के लिए हमारे सेठ हम लोग को प्रोवाइड करते हैं कि आप पैसा करो, कि हमारा साथ दो, कि हम लोग का भी कम से नाम हो, कि हम लोग भी कुछ ऐसा बनाए कि कुछ कारीगरों का कुछ आगे बढ़ने का कुछ कला मिले. इसी वजह नक्कीच आपण बघितलं तर ठाण्यातील आंबेडकर रोड येथे हा उभे असलेल्या मध्य प्रदेशातील महू गावातील देखावा हा साकार करण्यात आलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर 134वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही अवघ्या 4 दिवसामध्ये संपूर्ण देशभरात आहे, राज्यभरात आहे, ही मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील आंबेडकर रोड येथे हा संपूर्ण महू गावातील हा देखावा साकार करण्यात येत आहे. ठाण्यातील अशाच अपडेट जाणण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.